लिहा टीप. बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस फर्स्ट. टीप लिहित असताना, बाय प्रॉडक्टची टीप लिहित असताना सिंपल टेक्निक लक्षात ठेवायची. जशी अर्धी बाजू दिलेली असते प्रोसेस अकाउंटची, अर्धी बाजू दिलेली असते, प्रोसेस अकाउंटची अर्धी बाजू दिली असते, तशी टीप लिहायची. पर्टिक्युलर्स, टर्न्स, अमाउंट. पर्टिक्युलर्स, टर्न्स, अमाउंट. टोटल ऑफ डेबिट साइड, टोटल ऑफ डेबिट साइड, टोटल ऑफ डेबिट साइड, डेबिट भागाची बेरीज. टर्नची बेरीज येते 2000, अमाऊंटची बेरीज येते 87,500, 87,500 मायनस टोटल ऑफ क्रेडिट साइड, टोटल ऑफ क्रेडिट साइड. डेबिट भागाच्या बेरजेतून क्रेडिट भागाची बेरीज मायनस करत असताना पक्कन नीट लक्षात पाहिजे, ज्याची किंमत आपल्याला काढायची आहे, म्हणजे बाय प्रॉडक्टची किंमत आपल्याला काढायची आहे, तर बाय प्रॉडक्टला अजिबात बेरजेमध्ये घ्यायचं नाही. ज्याची किंमत काढायची असते त्याला बेरजेमध्ये घ्यायचं नाही. जर बेरजेमध्ये घेतला, टन 200 टन बेरजेमध्ये घेतला, मग त्याची किंमतही घ्यावी लागेल ना बेरजेमध्ये. मग त्याची किंमत तर आपण काढून राहिलो, ती माहीत नाही, म्हणून त्याला बेरजेमध्ये घ्यायचं नाही. 25 अमाऊंट त्याचा बाजारात रिअलाइज केला नाही, विकलाच नाही. डेबिट भागाच्या बेरजेतून क्रेडिट भागाची बेरीज जर मायनस केली तर मिळते आउटपुट, उत्पादन. आउटपुट 1975, 87,500. कैराशिक ठेवायचा आता. 1975 टन तयार करण्यासाठी 87,500 रुपयाचा खर्च लागला. 87,500 रुपयाचा खर्च लागला. तर 200 टन बाय प्रॉडक्ट तयार, बाय प्रॉडक्ट उत्पादन आहे, उत्पादनाची किंमत उत्पादनाच्या आधारावर काढण्यात येते. आउटपुट म्हणजे उत्पादन, उत्पादनाच्या आधारावरच काढण्यात येते. याला म्हणायचं किती निघते? 8,861, 8,861. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला नाव द्यायचं उत्पादनाचा खर्च. म्हणजे 200 टन बाय प्रॉडक्ट आपण उत्पादित केला 8,861 रुपये खर्च करून. बाजारात विकताना मात्र उत्पादकाने याला 25% प्रॉफिटवर विकला आहे. 25% प्रॉफिट, 25% प्रॉफिट घेऊन विक्री केली आहे. काही तर प्रॉफिट घेईल. 8,861 च्या 25% प्रॉफिट उत्पादकाने घेतला, म्हणजे 2,215 रुपयाचा प्रॉफिट घेतला. पहिला राईट टिक. राईट टिकचा अर्थ होते एंट्री होते, याची प्रॉफिटची एंट्री होते. मग अशी समजावून दिला आहे मी. म्हणजे किती रुपयाला विकला असेल? 11,076 रुपयाला विकला. विकला म्हणजे सेलिंग प्राईस, विक्री केली म्हणजे सेलिंग प्राईस, याची सुद्धा एंट्री होते. त्याच्यावर राईट टिक. चला लिहा सेलिंग प्राइस. $200 टन बाय प्रॉडक्ट 11,076 रुपयाला विकला. 11,076 रुपयाला विक्री केली. घ्या बेरजा आता.
सेकंड एंट्री करून टाका डेबिट भागावर. टू प्रॉफिट ऑन बाय प्रोडक्ट सोल्ड. प्रॉफिट ऑन बाय प्रोडक्ट सोल्ड. मगाशी कारण सांगितलं होतं 2215. हा मॅन्युफॅक्चरर याची एक एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटवर करते, एक क्रेडिट तर संबंधित लेख्यात डेबिट. प्रोसेस फर्स्टमधून मिळाला हा बाय प्रॉडक्ट ज्याच्यावर लाभ झाला, एक क्रेडिट तर दुसरी डेबिट. या बेरीज 2000 टन 89,715. 89,715 तुम्हाला मिळेल आउटपुट. आउटपुट मिळेल 1,775. 1,775ची किंमत 78,639. 78,639 पर टन. $78,639 भागिला 1,775. शब्द लिहायचा रुपीज. 44.30 ट्रान्सफर करा. पहिल्या प्रोसेसचं उत्पादन दुसऱ्या प्रोसेसला ट्रान्सफर करायचा. 1,775 78,639. 78,639. 78,639. आता पहिल्यांदा काढू. टीप लिहा. दुसऱ्या प्रोसेसमध्ये बाय प्रॉडक्टची किंमत पहिल्यांदा शोधून काढू आपण. दुसरी टीप. बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस सेकंड. बाय प्रोडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस सेकंड. particulars tons amount. Particulars tons amount. Total of debit side 1,775. 1,16,139 माइनस टोटल ऑफ क्रेडिट साइड 30 ज्याची किंमत काढायची असते. बाय प्रॉडक्टची किंमत काढायची आहे, त्याला बेरजेमध्ये घ्यायचं नाही. या उदाहरणामध्ये स्क्रॅपची विक्री किंमत दिली नव्हती म्हणून डॅश. जे मिळेल त्याला म्हणायचं आउटपुट. जे मिळेल त्याला म्हणायचं आउटपुट.
1745, 1,16,139. तैरासिक ठेवा. 1,745 टन तयार करण्यासाठी 1,16,139 रुपये खर्च लागला. तर 150 टन तयार करण्यासाठी 150 टन तयार करण्यासाठी खर्च किती? तो निघतो 9,983. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट किंवा प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 9,983. याची एंट्री कुठेही करायची नाही. प्लस याच्यात मिळवा प्रॉफिट 25% प्रॉफिट. दुसऱ्या प्रोसेसमध्ये 9,983च्या 25% प्रॉफिट निघतो 2,496. पहिला राईट टिक, त्याची एंट्री करावी लागते. बेरीज येईल 12,479. याला म्हणायचं प्रॉफिट मिळवल्यानंतर बाजारात विक्री करू. सेलिंग प्राइस, दूसरा राईट टिक. चला लिहा. सेलिंग प्राइस लिहायची क्रेडिट भागावर बाय प्रोडक्टच्या अमाऊंटच्या कॉलममध्ये. $12,479, 12,479. प्रॉफिटची एंट्री करा. प्रॉफिट ऑन बाय प्रोडक्ट सोल्ड, प्रॉफिट ऑन बाय प्रोडक्ट सोल्ड. प्रॉफिट झाला होता 2,496, 2,496. घ्या बेरीज. 1,775, 1,18,635, 1,775, 1,18,635. जे निघेल त्याला म्हणायचं आउटपुट. आउटपुट, आउटपुट निघते 1,595. याची किंमत 1,06,152, 1,06,152. एकशे 52 नाही, 155 निघते वाटते. एकशे 56 बरोबर काढा. जे काही निघेल ते 1,06,156 भागिला 1,595. पर टन. रुपीज 66.55.
चला घ्या प्रॉब्लेम नंबर 27. प्रॉब्लेम नंबर 27 खर्चाचा पॅरेग्राफ घ्या. टू मटेरियल यूज्ड 2000 टन. त्याची किंमत दिली आहे, प्राईस दिली आहे, कॅल्क्युलेशन करावं लागेल. 2000 गुणिले 50, 2000 गुणिले 50 1,00,000. टू मटेरियल यूज 1000 टन. किंमत दिली आहे 1000 गुणिले 50, 50,000. 50,000. तिसऱ्या आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये टू मटेरियल यूज्ड 1000 टन. 1000 गुणिले 50, 50,000. नंतर दुसरा खर्च घ्या. दूसरा खर्च वेजेस कॉस्ट. वेजेस कॉस्ट 100 लेबर. कॅल्क्युलेशन दिसते 30 days each ₹10. 100 गुणिले 30 गुणिले 10. कॅल्क्युलेशन करा. 30,000. वेजेस कॉस्ट कॅल्क्युलेशन दिसते 100 लेबर 30 days पर लेबर ₹5. 15,000. वेजेस कॉस्ट शेवटच्या प्रोसेसमध्ये लेबर बघा किती आहे. 100 लेबर 30 days पर लेबर ₹5. 15,000. नंतरचा खर्च घ्या. फैक्ट्री ओवरहेड फैक्ट्री ओवरहेड वेजेसच्या म्हणते 30,000 रुपये वेजेसच्या 90% फॅक्टरी ओव्हरहेड घ्यायचे आहे.
90% ऑफ वेजेस 27,000. फैक्ट्री ओवरहेड 15,000च्या वेजेसच्या 80% 12,000. तो फैक्ट्री ओवरहेड वेजेसच्या या वेजेसच्या 15,000च्या स्पष्ट म्हटलं आहे. वेजेसच्या किती पर्सेंट दिला आहे पण 50%, 50%, 7,500. 7,500. नंतर अदर एक्सपेन्सेस टू अदर एक्सपेन्सेस काढूनच दिला आहे 5,000. अदर एक्सपेन्सेस दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे 4,000 आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे अदर एक्सपेन्सेस अदर एक्सपेन्सेस 4,000. नंतर अदर इन्फॉर्मेशन दिली आहे. अदर इन्फॉर्मेशन स्क्रॅप पहिल्या प्रोसेसमध्ये स्क्रॅप 5% बाय स्क्रॅप. दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे 10% आणि तिसऱ्या आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे स्क्रॅप बाय स्क्रॅप 10%. स्क्रॅप हा नेहमी मटेरियल यूज्डवर करण्यात येतो. त्या प्रोसेसमध्ये जेवढा मटेरियल वापरण्यात आला त्याच्या म्हणजे 2,000च्या मटेरियलच्या टनावर काढण्यात येतो स्क्रॅप. 2,000च्या 5% 100. या स्क्रॅपची विक्री करण्यात आली आहे. किंमत काढून टाका. 100 टन स्क्रॅपची विक्री किंमत गणितात दिली आहे. सेल ऑफ स्क्रॅपच्या नावाने दिला आहे ₹10. 10 रुपयाच्या भावानं विकला आहे म्हणजे 1,000. 1,000. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रोसेसमध्ये स्क्रॅप सध्या काढता येत नाही कारण मागील प्रोसेसचं उत्पादन इकडे आणल्याशिवाय स्क्रॅप काढता येत नाही. म्हणून दुसऱ्या प्रोसेसमध्ये आत्ता सध्याच काढता येत नाही. नंतरचा पद घेऊ.
बाय प्रॉडक्ट गणितात दिला आहे बाय प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट पहिल्या प्रोसेसमध्ये आहे 100 टन बाय प्रॉडक्ट. एक लाईन जागा सोडून द्या कॅल्क्युलेशनसाठी. बाय प्रॉडक्ट दुसऱ्या प्रोसेसमध्ये आहे 75 टन आणि शेवटच्या प्रोसेसमध्ये आहे बाय प्रॉडक्ट. बाय प्रॉडक्ट एक लाईन जागा सोडून द्या. बाय प्रॉडक्ट 50 टन 50 टन. नंतर गणितात दिला आहे त्यानं ॲडिशनल इन्फॉर्मेशन. पहिला पॉईंट स्क्रॅप सोल्ड फ्रॉम ईच प्रोसेस ऑन कॉस्ट. स्क्रॅप सोल्ड म्हणते त्याची विक्री किंमतही दिली आहे. जसं जसं आपण लेखे बंद करू तसं तसं काढू आणि विक्री करू. नंतर पॉईंट नंबर 2 बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम ईच प्रोसेस म्हणजे प्रत्येक प्रोसेसमधून तिन्ही प्रोसेसमधून कसा विकला म्हणते बाय प्रॉडक्ट इन्क्लुडिंग 25% प्रॉफिट ऑन प्रोडक्शन म्हणजे टोटल कॉस्ट. कधी प्रोडक्शन कॉस्ट म्हणतात किंवा टोटल कॉस्ट म्हणतात. 25% लाभ आकारून विकण्यात आला म्हणून आता टीप लिहावी लागेल पण समोरही वाचून घेऊ. पॉईंट नंबर 3 लॉस इन वेट नॉट ऑब्टेन इन एनी प्रोसेस. कोणत्याही प्रोसेसमध्ये लॉस इन वेट मिळाला नाही म्हणता येईल म्हणजे लॉस इन वेटचं नाव द्यायचं नाही. नंबर 4 ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक नॉट फाउंड इन एनी प्रोसेस. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकसुद्धा कोणत्याही प्रोसेसमधून मिळाला नाही म्हणते. कोणत्याही प्रोसेसमधून मिळाला नाही. चला बंद करा. प्रोसेस टीप लिहावं लागेल पहिल्यांदा. टीप नंबर 1 बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस फर्स्ट. बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस फर्स्ट. particulars tons amount. Total of debit side 2000 1,62,000 मायनस टोटल ऑफ क्रेडिट साईड. त्याची किंमत काढायची असते त्याला बेरजेत घ्यायचं नाही. याची किंमत काढायची असते त्याला बेरजेत घ्यायचं नाही म्हणजे बाय प्रॉडक्टला बेरजेत घ्यायचं नाही. स्क्रॅप घ्या फक्त 100. याची किंमत काढून ठेवली आहे आपण 1000. जे मिळेल त्याला म्हणायचं आउटपुट. 1900 1,61,000. 1900 टन तयार करण्यासाठी 1,61,000 रुपयाचा खर्च लागला. तर किती आहे बाय प्रॉडक्ट 100 टन. पहिल्या प्रोसेसमध्ये 100 टनाला तयार करण्यासाठी खर्च किती 8,474. याला म्हणायचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन 8,474
474. प्रत्येक प्रोसेसमध्ये प्रॉफिट आहे 25%. समाजने दिलं होतं 25% प्रॉफिट पाहिजे म्हणते मालकाला. 8,474च्या 25% 2,119. 10,593. राईट टिक करा प्रॉफिटवर आणि सेलिंग प्राईसवर. सेलिंग प्राईस चला पहिल्या प्रोसेसमध्ये चला. बाय प्रॉडक्टची किंमत काढली आपण 100 टनाची 10,593. 10,593 विरुद्ध भागावर लिहा. प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रोडक्ट. प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रोडक्ट 2,119. 2,119 टोटल घ्या. 1,64,119. 1,64,119 आउटपुट काढा शोधून. आउटपुट 1,800. किंमत निघते त्याची 1,52,526. 1,52,526 पर टन. 1,52,526 रुपये खर्च करून 1,800 टनाची निर्मिती करण्यात आली. तर एका टनाचा खर्च किती पर टन? ₹85. ट्रान्सफर करा. 1,800 आउटपुट 1,52,526. फक्त टनाच्या कॉलमची बेरीज घ्या. 2,800. 2,800 वर टनाच्या कॉलमच्या बेरजेवर, या टनाच्या कॉलमच्या बेरजेवर काढायचं 10% स्क्रॅप. 2,800 वर काढायचं 10% स्क्रॅप. ज्या टनाच्या कॉलममध्ये एकापेक्षा जास्त राशी असेल तर त्याच्या बेरजेवर काढायचा 2,800 वर काढायचा 10% स्क्रॅप म्हणजे 280. याला विकला आहे पहा. 280 टन स्क्रॅपला बाजारात विक्री केली आहे. त्याची सेकंड प्रोसेसमध्ये काय भावानं विकलं पहा. स्क्रॅपला 5 रुपये. 5 रुपयाच्या हिशोबानं विकला म्हणजे 1,400. 1,400 घ्या बेरीज. 2,35,253
2800, 2,35,253. अरे टीप सुटली ना आपली, टीप तर लिहिलीच नाही आपण. नोट लिहा अगोदर. भाऊ असं डायरेक्ट कसा. दूसरी टीप लिहा. टीप नंबर 2, बाय प्रोडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस सेकंड. बाय प्रोडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस सेकंड. पर्टिकुलर्स टन्स अमाउंट. पर्टिकुलर्स टन्स अमाउंट. टोटल ऑफ डेबिट साइड. डेबिट साईडच्या बेरजेतून क्रेडिट साईडची बेरीज जर मायनस केली तर मिळते आउटपुट 2800, 2,35,253. नाही ती बेरीज नाही, तुम्ही बेरीज घ्या. 2,33,526, 2,33,526, 2,33,526 मायनस टोटल ऑफ क्रेडिट साइड. क्रेडिट साईडची बेरीज येते, ज्याची किंमत काढायची असते त्याला बेरजेत घ्यायचं नाही. बाय प्रोडक्ट 1,400 मायनस करा 2,520, 2,32,126 आउटपुट. टोटल ऑफ डेबिट साईडमधून टोटल ऑफ क्रेडिट साईड जर मायनस केली तर मिळते आउटपुट 2,520 टन तयार करण्यासाठी 2,32,126 रुपयाचा खर्च आला. किती होतं बाय प्रोडक्ट? 75 टनाला किती? प्रोसेस सेकंडमध्ये 75 टन. 2,520ने भाग द्या. 6,909 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सहा 6,909ची कुठेही एंट्री करायची नाही. प्लस 25% प्रॉफिट. 6,909च्या 25% कारखानदाराला प्रॉफिट पाहिजे. 1,727, 1,727 वर पहिला राईट टिक. सेलिंग प्राइस प्रॉफिट मिळवल्यानंतर विक्री किंमत मिळते 8,636. दुसरा राईट टिक. काढा प्रोसेस सेकंड. दुसऱ्या प्रोसेसमधून बाय प्रॉडक्ट विकला आपण 8,000. सेलिंग प्राइस 8,636 आणि प्रॉफिटची एंट्री करा.
profit on sale of byproduct, profit on sale of byproduct, प्रॉफिट काढला होता आपण 1727, 1727. आत्ता येईल टोटल डेबिट भागाची 2,35,253, 2,35,253. आता काढा आउटपुट 2,445, 2,25,217 पर टन, 2,25,217 भागिला 2,445 पर टन ₹92. ट्रान्सफर करा तिसऱ्या प्रोसेसला, शेवटच्या प्रोसेसला. सेकंड प्रोसेसचं आउटपुट ट्रान्सफर करा 2,445, 2,25,217 बरोबर लिहा. 2,25,217 टनाच्या कॉलमची बेरीज घ्यायची 3,445. या टनाच्या कॉलमच्या बेरजेवर काढायचं, टनाच्या कॉलमच्या बेरजेवर काढायचं 10% स्क्रॅप 345. 345 टनाला बाजारामध्ये विकला आहे ₹5 हिशोबानं. नंतर दिलाय त्याची विक्री किंमत 1,725, 1,725. आता लिहावं लागेल आपल्याला टीप बाय प्रॉडक्ट सोल्डची. लिहा तिसरी टीप. तिसरी टीप लिहू आपण. बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस थर्ड, बाय प्रॉडक्ट सोल्ड फ्रॉम प्रोसेस थर्ड. Particulars tons amount, total of debit side, total of debit side 3,445. राशीची बेरीज येते 3,01,717 माइनस टोटल ऑफ क्रेडिट साइड
345 ज्याची किंमत काढायची असते त्याला बेरजेत घ्यायचं नाही. 1725 मायनस करा. 3100 2,99,992 तैरासिक ठेवा. 3100 टन आउटपुट तयार करण्यासाठी 2,99,912 रुपयाचा खर्च लागला. तर बाय प्रोडक्ट आहे 50 टन तयार करण्यासाठी खर्च किती? 4,839. नाव ठेवायचं याचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा टोटल कॉस्ट. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणतात किंवा यालाच काय म्हणतात गणितामध्ये देतात कधी कधी टोटल कॉस्ट. 4,839ची एंट्री कुठेही करायचं नाही. प्लस 25% प्रॉफिट. 4,839 वर 25% काढा. 1,210. पहिला राईट टिक. बेरीज घ्या. 6,049. दुसरा राईट टिक सेलिंग प्राईसवर. पहिला राईट टिक प्रॉफिटवर. दुसरा राईट टिक सेलिंग प्राईसवर. दोघांच्या एंट्र्या कराव्या लागतात. दोघांच्याही नोंदी कराव्या लागतात. करा एंट्र्या. लास्ट प्रोसेस. बेरीज घ्या डेबिट भागाची. 3,00,000 2,927. बाय प्रॉडक्टची सेलिंग प्राईस किती काढली होती आपण? 6,049. 6,049. प्रॉफिटला इकडे प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रोडक्ट. प्रॉफिट ऑन सेल ऑफ बाय प्रोडक्ट 1,210. आता येईल बेरीज एवढी. 3,445. 3,02,927 येईल टोटल. काढा इकडे आउटपुट. तुम्ही पॉज करून टोटल घेत चला. आउटपुट निघेल 3,050. 2,95,153 पर टन. तिकडे दिसत नसेल तर इथं बघा. 2,95,153 रुपये खर्च करून 3,050 टनाची निर्मिती करण्यात आली. पर टन ₹97.
झालं गणित. मोठं गणित होतं, परफेक्ट गणित होतं. याच्या मागचे 2 गणित छोटे होते, पण हे खूप मोठं गणित आहे. त्यावेळी 20 मार्कासाठी विचारलं गेलं होतं एम.कॉमला. आपण काही सिंपल शॅम्पल 1-2 गणितं एम.कॉमचेही टाकावे लागतात कधी विचारले तर. या ठिकाणी संपला हा टाईप. आता या टाईप नंतर सुरू होते ॲबनॉर्मल लॉस आणि ॲबनॉर्मल गेनचे गणित. चला झालं. घरी बरोबर समजून घ्या, हळूहळू सोडवायचं, समजून घ्यायचं गणित, मग दुसऱ्या गणितापासून स्पीड पकडायची. पकडा स्पीड.